लोकांना जेव्हा तुम्ही लोकांशी चांगलं वागता, प्रेमाने वागता, तर लोक ना त्या काइंडनेसचा वीकनेसमध्ये कन्वर्ट करतात. त्यांना असं वाटतं मी आता पाहिजे तेव्हा येऊ शकतो, पाहिजे तेव्हा ते करू शकतो, बिना अप्रूव्हलचं मी मटेरियल कुठेही पाठवू शकतो, बिना काही करू शकतो, असं लोकांचा एक गैरसमज होतो. ओके, तर त्यांना वीकनेस म्हणजे तुमचा जो चांगलेपणा आहे त्या लोक ग्रांटेड घेतात आणि त्याचे बरेच दुष्परिणाम व्हायला सुरू होतात. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पण लोकांबरोबर कामं कराल ना, तुम्हाला 4 प्रकारचे लोक भेटतील. तुम्ही त्यांच्यासाठी जे जे काही चांगलं कराल ते सर्व ते घेतील आणि रिटर्न द्यायचं त्यांच्याकडनं राहून जातं. ते काहीच रिटर्न देणार नाहीत. ओके, त्यांना आपण टेकर्स म्हणतो. दुसरे असतात डेव्हलपर्स. ते लोक तुमच्याकडनं जे मिळतं ते घेतात आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला पण त्याच्या अगेन्स्ट काही देतात. तिसरं ॲक्वेंटन्स. हे लोक तुमच्याकडे येतात, ते तुमच्या रिलेशनशिपचा फायदा पण घेत नाहीत आणि त्या रिलेशनशिपमध्ये ते कंपनीला पण काय फायदा करून देत नाही, आहे तसेच राहतात. ते थोडासा वेळ आपल्याकडे थांबतात, ते आपल्याला अजून काही मिळतं का, अजून नवीन काही ऑपॉर्च्युनिटी येते का ह्याच्या शोधार्थात असतात. ओके, आणि जशी ती येते तशी ते निघून जातात. ते लोक काय करतात माहिती का, ते लोक त्या लोकांची विकनेसेस असतात. ते प्रत्येकाच वेळेस इथे जाऊन थोडंसं पैसे घ्या, इथे जाऊन थोडं घ्या, इथे जाऊन थोडं घ्या, इथे जाऊन ते जीवनभर करिअरभर तेच करत राहतात. ते तुमच्याशी परिचित असतात, ते तुम्हाला काय फसवत नाहीत, पण त्यांचा उपयोग आहे ना, तुमचा उपयोग ते फक्त परिचय म्हणून, हां ओळखतो की मी त्यांना, त्यांच्याकडे काम केलेलं आहे, चांगले लोक आहेत सगळे, अशा प्रकारे ती कुठे ना कुठेतरी येतं. आणि फार कमी लोक तुमचे फ्रेंड्स बनतात. ते तुमच्याकडनं मिळणाऱ्या सर्व गोष्टी घेतात आणि तुम्हाला त्याच्या दुप्पट, तिप्पट, चौपट रिटर्न करून देतात. काय असतं ना, तुम्ही जर लोकांना ट्रस्ट केलं, 10 लोकांना, तर 10 पैकी 2-3 लोक तुम्हाला 75,000ला, 1,25,000ला, 15,000ला फसवून जातील. तुम्ही जर लोकांना ट्रस्ट केलं तर लोक तुम्हाला 50,000, 1,00,000, 1,50,000ला फसवून जातील. पण तुम्ही जर सगळ्यांना डाऊट करायला लागलेत, ते काम फक्त पोलिसलाच परवडतं. एखादी घटना घडल्यानंतर 12च्या 12 लोकांना ते चोर समजूनच इन्व्हेस्टिगेशन करतात. सगळ्यांचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन तसंच होतं. खून झाल्यानंतर त्या मुलाच्या वडिलाला पण ते खुनीच समजून चालतात, पोराला पण, बाजूवाल्याला पण, त्याच्या कॉलेजच्या मित्राला पण, आणि सगळ्या जे 12 लोक असतात अवतीभोवती सगळ्यांना खुनी समजूनच ते इन्व्हेस्टिगेशन करतात. कारण नंतर आहे ना, त्या माणसाबरोबर त्यांचा कधीच काही संबंध येत नाही. आपल्याला तसं करून चालणार नाही. एखादा माल चोरीला गेला म्हणून 12च्या 12 लोकांना चोरी केलेलं समजून, त्याच्यात होतं काय माहिती का, जे चांगले लोक आहेत ना ते दुःखी होतात आणि ज्याने गडबड केलेली असते ना तो एकदम कम्फर्टेबल असतो. ओके, सो इन द प्रोसेस ऑफ पनिशिंग बॅड पीपल, अनट्रस्टवर्दी किंवा वाईट लोकांना पनिशमेंट देण्याच्या चक्करमध्ये आपण बऱ्याच वेळेला असे 3 लोक असतात जे आपल्या कंपनीला 8 कोटीवरून 16 कोटीवर घेऊन जाण्यासाठी बनलेले असतात आणि ते दुखावले जातात. हा जो 75,000 आणि 25,000 आणि तो 16,000चा माल चोरी केला त्यांनी तिघांनी, ओके, त्यांना काहीच फरक पडत नाही इन्व्हेस्टिगेशनचा. पण त्या चक्करमध्ये आपण अशा लोकांना गमवतो किंवा अशा काही व्हेरिफिकेशन्स होतात, त्याच्यामध्ये हे जे लोक आहेत हे तुमच्या कंपनीला 6 कोटीवरनं 18 कोटीवर घेऊन जाणारे लोक होते, ते लोक हर्ट होतात. आणि चांगल्या माणसांना लवकर हर्ट होतात. निर्लज्ज आणि चोर माणसाला काहीच फरक पडत नाही. ओके, सो इन द प्रोसेस या गोष्टीमध्ये आपण काय करतो हे आपल्याला बघावं लागेल.